तुमचाही माझ्यासारखाच प्रेग्नन्सीचा 8वा महिना सुरू आहे का? मग डिलिव्हरी अगदीच जवळ आली आहे. हॅलो हाय, वेलकम इन आरोग्य सखी. तर या महिन्यात बाळाचं वजन साधारण 2 ते 2.5 किलोपर्यंत होतं आणि बेबी किक्स खूप वाढतात, खूप जास्त जाणवायला लागतात. मग आईमध्ये कोणते बदल दिसायला लागतात? तर पायावर सूज येणं, पाठदुखी, झोप न येणं, वारंवार लघवीला लागणं किंवा ॲसिडिटी. तर माझ्यामध्ये तर हे सगळे बदल मला जाणवत आहेत. हे सगळे सिम्पटम्स मला आत्ता 8व्या महिन्यामध्ये दिसायला चालू झालेले आहेत. मग आता या सगळ्या 8व्या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी खायला हव्यात हे बघूया. दूध, डाळ, हिरव्या पालेभाज्या, फळं आणि प्रोटीनयुक्त आहार हे सगळं बाळाच्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 8व्या महिन्यात कोणती काळजी घ्यायला हवी? तर डाव्या बाजूने झोपायचं, डाव्या साईडला झोपायचं, रोज हलकं चालायचं, 10 ते 15 मिनटं किंवा त्यापेक्षाही थोडंसं जास्त जर पॉसिबल असेल तर चालायचं. त्यानंतर जड काम टाळायचं. त्याचबरोबर भरपूर पाणी प्यायला हवं. पण लक्षात ठेवा, जर अशी काही लक्षणं दिसली तर डॉक्टरांकडे नक्की जा. जसं की बाळाची हालचाल कमी होणं, अचानक खूप अंगाला सूज येणं किंवा पायाला हातपायांना सूज येणं, रक्तस्राव किंवा पाणी सुटणं, अशा वगैरे जर काही लक्षणं दिसली तर डॉक्टरांकडे नक्की जायला हवं. 8वा महिना म्हणजे डिलिव्हरीची तयारी करण्याचा टाईम आहे. मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आरोग्य सखीला फॉलो करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. बाय.